जय भीम नमो बुद्धाय. आज आपण धम्म चळवळ या विषयावरती चर्चा करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने धम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. आणि धम्म म्हणजे काय, तर आहा साळुंखे सरांच्या भाषेमध्ये धम्म म्हणजे मानवी जीवनाची सतत पुनर्रचना करणे व फेरमांडणी करणे म्हणजे धम्म आहे. धम्मामध्ये आणि धर्मामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत असा फरक केलेला आहे. त्यामध्ये बुद्ध आणि धम्मामध्ये जर आपण पाहिलं तर धम्म आणि धर्म यामध्ये प्रामुख्याने फरक करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. त्यामध्ये धम्म काय आहे, धम्म म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, धम्म म्हणजे विवेकावरती आधारित आहे, धम्म म्हणजे लोकशाही आहे, धम्म म्हणजे रॅशनलिझम आहे. आणि धर्मामध्ये कर्मकांड आहे, जातीव्यवस्था आहे, वर्णव्यवस्था आहे. आणि त्यामध्ये जे काही विषमतावादी व्यवस्था या ठिकाणी धर्मामध्ये आहे, तर धम्मामध्ये या ठिकाणी विवेकवाद आहे, इथला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, इथला रॅशनलिझम आहे. यामध्ये प्रामुख्याने धम्म आणि धर्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड धम्मामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने फरक केलेला आहे. त्यामध्ये आपण त्रिसरण पंचशील घेतो. त्या त्रिसरण पंचशिलामध्ये 5 पंचशील तत्व आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर त्यामध्ये पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादयामी म्हणजे मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. दुसरं जे पंचशील आहे त्यामध्ये आदिन्नदाना वेरमणी शिक्षापदं समादयामी मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. तिसरं जे आहे कामेसुमेचाचारा वेरमणी शिक्षापदं समादयामी मी काम वासनेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. चौथं जे पंचशील आहे मुसावादा वेरमणी शिक्षापदं समादयामी त्यामध्ये प्रामुख्याने मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. चोरा मेऱ्या मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी शिक्षापदं समादयामी त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे मी दारू गांजा चरस ह्या सर्व ज्या काही मादक पदार्थ आहेत त्याच्यापासून लांब राहण्याची प्रतिज्ञा करतो. म्हणजे हे पंचशील तत्व जे आहे हे पंचशील तत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी मानवी जीवनाचा विकास आहे. मानवी जीवनाचा उद्धार हे पंचशील तत्वाचं पालन केल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने पाहायला भेटेल. त्यामध्ये बुद्ध आणि धम्मा ज्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी सविस्तरपणे त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. त्यामध्ये पंचशील आहेत, त्यामध्ये आपण 22 प्रतिज्ञा आहेत आणि त्या 22 प्रतिज्ञाचं देखील आपण नेमन आणि त्याचं जे काही पालन करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि प्रामुख्याने त्यामध्ये आर्यसत्य आहे. त्या आर्यसत्यामध्ये काय आहे तर ह्या जगामध्ये दुःख आहे, या जगामध्ये सर्वांना दुःख आहे. इथला श्रीमंत असो, गरीब असो, इथला उच्चवर्गीय असो, सर्वांना दुःख आहे. पण दुसरं जे काही आर्यसत्य आहे दुःखाचं कारण आहे. दुःखाचं प्रत्येकामध्ये काहीतरी कार्यकारण भाव आहे, दुःखाचं काहीतरी कारण आहे. आणि दुःखावरती दुःख हा निरोध करता येतो. मग दुःख जर निरोध करायचा असेल तर आर्य अष्टांगिक मार्ग आपण त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. आर्य अष्टांगिक मार्ग जे बुद्धांनी धम्माने दिलं त्यामध्ये प्रामुख्याने सम्यक दृष्टी आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक कर्म आहे, सम्यक समाधी आहे, सम्यक स्मृती आहे, सम्यक काया आहे. आणि ह्या माध्यमातून आपण आर्य अष्टांगिकच्या मार्गातून आर्य अष्टांगिक मार्गाचं 100% अंमलबजावणी करून दुःखावरती मात करू शकतो. हा दृष्टिकोन धम्म चळवळीमध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. म्हणून धम्म चळवळ ही विज्ञानावरती आधारित आहे. धम्म चळवळ ही जातीव्यवस्थेचा विरोध करणारी आहे. धम्म चळवळ ही वर्णव्यवस्थेला विरोध करणारी आहे. धम्म चळवळ ही सामाजिक समता प्रस्थापित करणारी आहे. धम्म चळवळ ही लोकशाहीच्या तत्वानुसार चालणारी आहे. तर धम्म चळवळ ही वैज्ञानिक दृष्टिकोनावरती या ठिकाणी प्रस्थापित करण्याची एक प्रणाली आहे. म्हणून धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग आहे. आणि धम्माच्या चळवळीच्या माध्यमातून आपण आपला विकास साधू शकतो. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धम्माचं तत्त्वज्ञान हे उत्कृष्ट असं तत्त्वज्ञान आहे. शेवटी कितीही मोठं तत्त्वज्ञान जर असेल तर तत्त्वज्ञान हे आपण अंमलात नाही आणलं तर त्या तत्त्वज्ञानाचा पराभव होऊ शकतो. म्हणून तत्त्वज्ञान आपण प्रॅक्टिकल जीवनामध्ये एक धम्माची जे काही विचारधारा आहे, जे काही पंचशील तत्त्व आहेत, आर्य अष्टांगिक मार्ग आहेत, हे जे काही आर्यसत्य आहेत हे फक्त पुस्तकामध्ये दिलेलं तत्त्वज्ञान नाही तर त्यामध्ये प्रामुख्याने जीवन आपण कसं जगलं पाहिजे, जीवन जगण्याची पद्धती काय असल्या पाहिजे
यामध्ये प्रॅक्टिकल जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी आपण जोपर्यंत उतरवत नाही तोपर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसार होऊ शकणार नाही. म्हणून धम्म चळवळ आपण समजून घेतली पाहिजे. इथले आराष्टांगिक मार्ग काय आहेत, इथले पंचशील तत्व काय आहेत आणि इथले जे काही आर्यसत्य काय आहेत या विषयावरती आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा केलेली आहे. पुढल्या भागामध्ये धम्म चळवळीची दशा आणि दिशा या विषयावरती आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. धन्यवाद.